यंदाचा खरीप हंगाम आला आणि मागच्या सालच्या अफाट यशानंतर पुन्हा एकदा आली सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023। एकजूट, ज्ञान, श्रमदान या प्रमुख पायांवर आधारलेल्या गटशेतीच्या या अनोख्या स्पर्धेची नांदी झाली आणि महाराष्ट्रातल्या 39 तालुक्यांमध्ये घोंगावू लागलं एक तुफान। गावागावांमधून शेतकरी निघू लागले फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणाला। प्रशिक्षण घेतलं ना, तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो। शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तसं शिकलो। बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या। आमच्यात एक जोश निर्माण झाला की महिला पण करून दाखवतात, आता महिला पण पुढे गेलेत, मग आपण आपल्या गावातल्या महिलांना घेऊन का नाही करू शकत। प्रशिक्षणाने सुसज्ज होऊन नव्या उत्साहाने शेतकरी गावी परतले आणि मग गावोगावी सुरू झाली गटबांधणी। वातावरण गावामध्ये एक निर्माण झालं की गटात एकत्रित आल्यामुळे काहीतरी बदल होतोय। या मागच्या वर्षी तरी 2च गट झाले, पण यावर्षी आम्ही 5 गट स्थापन केले। गटशेतीची लहर पसरू लागली। एका गटाचे झाले 2, 2चे झाले 4। या गटांच्या तऱ्हा काही औरच होत्या। गावात टवाळक्या करणारी तरुण पोरही यंदा आपला शेतकरी गट तयार करत स्पर्धेत उतरली। मी कधी व्हिडिओ बघत बसायचो, कधी काय, कधी पिक्चर, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतं। आमचं माघारी येताना एसटीत तेच नियोजन की हितनं गेल्यानंतर मोबाईल हातात घ्यायचाच नाही। आपलाच गट आपण असं तयार करू की गावाला भारी करू, एकच करू पण गावाला भारी करू, असा गट तयार करू आपण म्हणलं। सौंधे गावात तर कमालच झाली। गट बांधणीसाठी रिटायर्ड फौजी साहेब पुढे आले आणि त्यांनी आपली फौज बांधली। मला ह्यांच्यामधलं स्पिरिट, ह्यांना एका आळ्यात बांधून ठेवायचं होतं। हा आळा मला पॅक करायचा होता। ह्यांना ह्या शेतीच्या माध्यमातून, गटशेतीच्या माध्यमातून ह्यांना मोठं करायचं होतं, म्हणून रॉयल फार्मर ग्रुप तयार केला आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालो। गडखांब गावात हट्टी आजींनी आपला गट टाईट केला। आमच्या अक्का हट्टखोर आहे, आम्हाला माहिती आहे। एकदाच्या मनावर घेतलं ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। सुरुवातीला आमचा नकार होता, पण अक्काने आमच्या मागे लागून तुम्हाला करावंच लागेल, तुम्हाला गटात भाग घ्यावाच लागेल आणि तुमच्याशिवाय आम्ही पण हे करू शकणार नाही। सगळ्यांना समजून 1 महिन्यात गट टाईट केला। नांदखेडा गावात तर विविध जाती धर्माची लोक शेतकरी गटात घट्ट बांधली गेली। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांची मोठ बांधली आणि या देशात स्वराज्य निर्माण केलं। मग आम्ही सामूहिकरित्या आमच्या गटाला स्वराज्य शेतकरी गट असं नाव दिलं। आणि महिलांनी तर यंदा कमालच केली। 100-200 नाही तर तब्बल 750 फक्त महिलांचे असे खास शेतकरी गट तयार झाले। आमच्या गावात जी चळवळ उभी राहिली, मागच्या वर्षी आमच्या गावात फक्त 10 ते 12 महिला होत्या, ह्या वर्षी आमच्या गावात किमान 60 ते 70 महिला याच्यात उपस्थित झाल्या। आता पूर्वी गटांची पण आमच्यामध्ये स्पर्धाच आहे, गावातल्या गावातही आमची 2 गटांची स्पर्धा आहे। हे आमचं टार्गेट असं आहे की त्यांनी तालुका स्तरावर राहायचं आणि आम्ही राज्य स्तरावर जायचं, हा म्हणजे आमचा मेन पॉईंट आहे, कारण की आम्हाला राज्य स्तरावर जायचंय। स्पर्धेची ही चुरस खूपच रंगणार होती। 39 तालुक्यांमध्ये तब्बल 3000 शेतकरी गट तयार झाले आणि हंगाम सुरू झाला। मागच्या साली शेतकऱ्यांनी गटाने एकत्र येऊन निविष्ठा खरेदी केली होती आणि यंदा गोष्ट फक्त एका गटापर्यंत मर्यादित राहिली नाही। निविष्ठा खरेदी करायला दुकानावर एकत्र येऊन धडकले चक्क 10 शेतकरी गट। तर आम्ही आमच्या गावात तर जुळलोच, पण दुसऱ्या गावांमध्ये सुद्धा जाऊन आम्ही ते सांगून प्रत्येकाने एकत्र आलो। 10 माणसाला एकदम 40 माणसाला फरक पडणार आहे ना काय। 250 पिशव्याची आम्ही खरेदी केली, त्यामुळे जवळजवळ आमचे 2.25 लाख रुपये सर्व शेतकऱ्याचे वाचलेले। पहिल्याच बॉलवर सिक्सर मारत शेतकऱ्यांनी हंगामाची जंगी सुरुवात केली आणि मग सुरू झाली मशागत। यासाठीही गटांनी भक्कम तयारी करून ठेवली होती। मग असं मी सांगितलं यांना की म्हणलं आपण ट्रॅक्टर घेऊ। 5 मिनिटात त्याने सगळ्यांना हो बोलले की ट्रॅक्टर आणायचा आणि त्याच दिवशी आणायचा। 11 लोक जोडले, आम्ही 25,000 केले आणि ट्रॅक्टर आणला। आणि 125 एकरामागं आम्हाला जवळपास 75 ते 81 हजार रुपये आमचे त्या नांगरणीच्या खर्चातून वाचले। हे मोठं यश आमच्या गटाला दिसलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा पण भेटली की नाही, आपण ट्रॅक्टरचा मालक पण बनू शकतो। आज मी हक्कानं म्हणू शकतो आमचा ट्रॅक्टर आहे, दुसऱ्याला जायची गरज नाही। ट्रॅक्टर म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रॅक्टर झाला। जे यंत्र आहे यानं आम्हाला सगळ्याला एकत्र आणलं। आमची माणसं, आमची माती, ना चिंता ना भीती, फक्त शेती।
उन्हाळ्याची सुट्टी संपवून मग विविध कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने शेतीचं ज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी सगळ्यांची आवडती डिजिटल शेती शाळाही पुन्हा सुरू झाली. या शाळेत कशातच बंधन नाही, ना छडी नाही फीस. बालकापासून म्हाताऱ्यापर्यंत शाळा ही जमते जायला. शेती शाळेत पहिला आम्ही 5 मिनिटं अगोदरच हात करून बसतोय की बाबा आमचा प्रश्न आहे हा सर, आणि आम्ही ओके म्हणूस तर सर हा फोन ठेवत नाही. या शाळेच्या माध्यमातून अनेकांना आपली बालपणीची हरवलेली शाळा सुद्धा पुन्हा एकदा भेटली. लहानपणी आम्हाला अशी इच्छा होती की आम्हाला शाळा शिकवावा, पण नाही आमच्याने घडलं. पण आता ही शाळा शेती शाळा आली, आमची इच्छा पूर्ण झाली. ह्यात काहीच आम्हाला बंधन नाही. ती पहिली शाळा होती, मास्तर कडक होते, मारायचे पालत्या हातावर छड्या, रडू यायचं म्हणून. पण आता हे सर तसे नाहीत. हे सर समजून सांगतात, म्हणते हसत खेळत शिका. टेन्शन घेऊ नका, शेती शाळेत या आणि हसत खेळत शिका. शेती शाळेचे अनेक कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचून पिकांची पाहणी करू लागले. ज्ञानाचा प्रवाह घराघरात पोहोचू लागला आणि सगळ्यांच्या तोंडी मग एकच शब्द रुंजी घालू लागला. चला निवडूया. एसओपी म्हणजे शेतकऱ्यांच्या ओळखीचा पुरावा. म्हणजे शेतकऱ्यांनी जोपर्यंत एसओपी करणार नाही तोपर्यंत आम्हाला तो शेतकरीच वाटणार नाही. कारण की एसओपीचा फायदा काय हे आम्हाला मागच्या वर्षी कळलंय. गटाने हे ठरवलेलं आहे की आपण ज्या काही एसओपी दिलेल्या आहे त्या एसओपी आपल्याला एकूण एक एसओपी आपल्याला पूर्ण करायची. ह्याच्या अगोदर उगवण क्षमता आम्ही कधीच केलेली नव्हती. उगवण क्षमता ही केलीच पाहिजे. सतत 8 दिवसात आम्ही 1040 पक्षी थांबे बनवले. 60 एसओपी आमच्या प्रत्येक सदस्यांच्या पाठ झाले की कोणती एसओपी त्यांना झोपेत जरी विचारलं तरी ते एसओपीचं नाव सांगू शकतील. एसओपीज अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, म्हणजेच शेतीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती होऊ लागली आणि शेतीचं रंगरूप पार बदलून गेलं. निळ्या पिवळ्या चिकट सापळ्यांनी शिवारं नटू लागली, पाखरांची किलबिल शेतात गाऊ लागली. या प्रवासात मग रसायनांचा वापर कमी करत विषमुक्त निसर्गपूरक शेती करण्यासाठी मोठ्या कळकळीने जनजागृती होऊ लागली. घोराट गावामध्ये जी रॅली काढली, दशपर्णीवर बनवण्याचा डेमो दिला. पूर्णपणे प्रात्यक्षिक करून जेव्हा बघितला तेव्हा लक्षात आलं की हा अगदी सोपा आहे आणि आपण पण घरी करू शकतो आणि इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो. कीटकनाशकाला पर्याय म्हणून एक दशपर्णी अर्क जे जैविक कीटकनाशक आपण बनवू शकतो आणि तेही मोफत घरच्या घरी बनवू शकतो. 10 वनस्पतींच्या पानांपासून बनणाऱ्या दशपर्णी अर्काचा जसा एक उत्सवच साजरा झाला. एकाच दिवसात 2600 लिटरपर्यंत आम्ही दशपर्णी अर्क तयार केला. 39 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी तयार केला तब्बल 1,00,000 लिटर दशपर्णी अर्क. उत्साह शिगेला पोहोचला आणि शेतकऱ्यांच्या आत दडलेले वैज्ञानिक, इंजिनियर्स मग बाहेर येऊ लागले. सुरू झाले नवीन जुगाड. मी असं विचार केला की याला आपण लोखंडाच्या पाईपामध्ये केलं, वेल्डिंगमध्ये फिट केलं तर व्यवस्थित सगळी प्रक्रिया होऊ शकते. एक तेलाचा रिकाम डब्बा खालच्या साईडने कट करून घेतला आणि उघड झाक करण्यासाठी सिस्टीम बनवली थोडी ब्रेकनी, म्हणजे जिथं आपल्याला खत पाहिजे तिथं खत पडतं व्यवस्थित. त्या सायकल कोळप्याचं कोळपं काढून ठेवलं आहे आणि त्याला एक खत टाकण्याचं यंत्र, त्याचबरोबर फवारणीचं यंत्र, म्हणजे हे 3 ते 4 कामं एकाच वेळी करते. त्यामुळे काम फास्ट पण होते आणि मजुरी पण वाचते. मी लेडीज टेलर आहे. मग मी काय यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, माप कशा घ्यायचं शर्टचं काय. मग घरी मशीन असल्यामुळे लगेच शिवलं आणि अर्जंट मिटिंगमध्ये नेलं. तसं ते सगळ्यांनाच आवडलं. हे फक्त औषध फवारताना नाही आहे, तर तुम्ही फील्डवरती असताना, शेतात असताना पाऊस आला तर रेनकोट म्हणून पण याचा यूज करू शकते. बळीराजाच्या शौर्याची ही गोष्ट अजून बरीच बाकी आहे. पण या वळणावर जरा थांबूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा तुफान आलया. ते आनंदच खूप वेगळा आहे आमचा. असं वाटतच नाही की आम्ही काहीतरी काम करू राहिलो, असं वाटतं कुठतरी यात्रेलाच फिरायला चाललो आपण. हंगाम जसा जसा पुढे सरकू लागला तसा शेतीच्या कामाला रंग चढला. एकट्या दुकट्या हातानं आता काम आवरेना, तेव्हा एकमेकांच्या शेतात गटाने एकत्र मिळून काम होऊ लागलं. सुरू झालं इर्जिक. आम्ही फवारणीची इर्जिक केली, आम्ही कोळपण्याची इर्जिक केली,
आम्ही ही सगळ्या इर्जिक आहे शेंगा काढायची इर्जिक केली, तुमचं गवत काढायचं असू द्या त्याची इर्जिक आहे. एवढं ऊन होतं मे महिन्याचं तरी सुद्धा, पण आम्हाला काय जाणवलं नाही ना आम्हाला काय वाटलं नाही. आम्ही आनंदातच. 97 दिवस 94 दिवस जे आहे ते आमचे रोज चालू आहे इर्जिक. आपत्तीच्या काळी माणसं एकमेकांसाठी धावून येऊ लागली. अवकळ गाबणं आलं मग लगेच मी असं म्हणलं माधवला का फोन करावा लागतोय, आपला कांदा भिजाय करतोय गड्या माधव म्हणलं. एका फोनवरनं सगळे म्हणजे महिला पुरुष दोन्हीही 12 वाजता धावून आले. आणि आमच्याकडे वाटणी येणार जाणारी जी माणसं आहे ती आमच्याकडून नुसती अशी बघायच लागली टाकामका की बाबा ह्यानी इतकी माणसं आणली कुठं ह्या माणसानं. त्यांचा 2.5 लाखाचा कांदा वाचला, एवढी बचत झाली आमच्या गट केल्यामुळं. परमेश्वरानं कृपा केली गड्या आपल्यावर म्हणलं. खांद्याला खांदा लावून कामं होऊ लागली, एकत्र घाम गाळला जाऊ लागला आणि आनंदालाही उधाण आलं. ते आनंदच खूप वेगळा आहे आमचा. असं वाटतच नाही की आम्ही काहीतरी काम करू राहिलो, असं वाटतं कुठतरी यात्रेलाच फिरायला चाललो आपण. आम्ही जांभळं खातो, आंबे खातो, तेही आम्हाला खायला भरपूर भेटतं. आनंदाचं पीक बहरू लागलं आणि सोबतच नवीन धाडस करण्याची, नवं काहीतरी शिकण्याची इच्छाही कोंब धरू लागली. तर तिनं असा हट्ट धरला की ती नाही म्हणली मला ते ट्रॅक्टरच शिकायचं आहे. आणि ते 2-4 दिवसातच एवढं फास्ट ट्रॅक्टर चालवली की मला सुद्धा इतक्या लवकर चालवता आलं नाही ते ट्रॅक्टर. एवढं तिनं फास्ट लवकर लक्षात घेतलं ट्रॅक्टर चालवण्याचं. बाकीच्या महिला म्हणल्या आम्हाला बी शिकायचं, त्याच्यातल्या अजून 2-3 महिलांनी शिकलं. ज्ञानेश्वरीताई म्हणल्या बसून तरी बघा तुम्ही, भीती तरी मरून जाईल, बसल्यावर नाही बसल्यावर तुमची भीती कशी जाईल. मग त्याने बसविलं. मी तर पहिल्यांदाच बसले होते, त्या स्टेअरिंगवर हात ठेवला, असं वाटलं आपण कुठे आहेत, आपण पण चालवू शकतो. आता ट्रॅक्टरवर बसून आम्ही स्वतः कुळपणी करायला आता आम्हाला कशाचीच भीती राहिली नाही. भीती दूर सारून साऱ्या चाकोऱ्या मोडत महिलांनी शेतीच्या क्षेत्रात तर आगेकूच केलीच, शिवाय मैत्रीच्या, जिव्हाळ्याच्या, माणुसकीच्याही अनेक हळव्या कहाण्या या प्रवासात पुढे आल्या. जसं घोडेगावात शेतीच्या खर्चासाठी नंदाताईंनी आपल्या कानातलं डोरलं गहाण ठेवलं होतं, पण असं होऊ देतील तर त्या गटाच्या महिला कसल्या. जेव्हा आम्हाला कळालं, सगळ्यांनाच वाईट वाटलं की म्हणजे यांनी दागिने गहाण टाकले, मग आपल्याला खताला पैसे आणून दिले, त्याच्यामुळं मग थोडं वाईटच वाटलं. मग आम्ही हिशोब लावला सगळ्यांना का किती किती पैसे येतात. मग सगळ्याजणी मिळून आम्ही त्यांना पैसे दिले. तुमचं सोनं सोडून आणा, आम्हाला चांगलं नाही वाटलं म्हणलं. इतक्या खुश झाल्या त्यांचं चेहरा पाहून आम्हाला सुद्धा इतका आनंद वाटला, ते सांगता येणार नाही, इतका आनंद वाटला. चांगलं वाटलं की बा आपल्याला आपल्या जीवाचं कोणतरी आहे आणि आपल्याला आपण ह्या गटात गेलो तर मैत्रिणी, आई, बहीण हे सगळं काही भरून निघल्यासारखं वाटलं. एकमेकांचा आधार बनत चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या अशा अनेक कहाण्या गटागटात पुढे आल्या. उदापूर गावात पतीच्या आकस्मिक निधनामुळे शिल्पाताई खचून गेल्या होत्या. दुःखात बसून विचार करत होती कसं होईन आपलं, आपल्या लहान मुली आहे आपल्या पाठीशी, ते आपण एकटं पडणार. पण या अत्यंत नाजूक वेळी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला तो त्यांचा शेतकरी गट. आमचं एक कुटुंब घडलं आणि कुटुंबात जर दुःख झालं तर तिला सहकार्य करणं आमचं कामच आहे. आम्ही स्वतःच गेलो त्यांच्या शेतात, त्यांना पिवळे सापळे सर्व एर्जिकने लावून दिले, निंदन करून दिलं, त्यांचं खाट टाकून दिलं. जेव्हा शिल्पाताईंच्या शेतातला कापूस काढण्याची वेळ आली तेव्हा तर त्यांच्या गटासोबतच आणखी 2 गट ताईंच्या मदतीला धावून आले. ह्या गटबांधणीमुळे काय झालं की कुठचाही कोणीही गावातला गट राहिला तर तो बहीण भावाचं नातं निर्माण झालं आहे. या सख्या नव्हे पण पक्क्या बहीण भावांची मग साजरी झाली भाऊबीज. गटाने दाखवलेल्या या आधारामुळे शिल्पाताईंच्या चेहऱ्यावरचं हसू आज परत येऊ लागलंय. त्यांचे हसू बघितलं की असं वाटतं मनाला की नाही, आज ना उद्या पुन्हा जे जुने दिवस होते ते परत येतील आणि शिल्पाताई पुन्हा आनंदाने त्यांचा प्रवास सुरू करतील. यंदा शेती तर पालटलीच, शिवाय माणसंही पार बदलून गेली. माणुसकीचं भरघोस पीक शिवारात फुलून आलं आणि या पिकाला खरा बहर आला तो संकटाच्या काळात. करमाळ्यातलं फिसरे गाव अनेक गावांप्रमाणेच या गावातही ऐन उमेदीच्या वेळी पावसाने दगा दिला. गटातील काही महिलांकडे सिंचनाची सोय होती, पण काहींकडे पाण्याचा थेंबही नव्हता. पोटच्या पोरासारखं जपलेलं पीक पाण्याअभावी डोळ्या देखत जळू लागलं आणि धीर खचू लागला. गुडघ्यापर्यंत तूर आलेली, फक्त पाणी नाही म्हणून जाणार होती. मग असं हे उदास वाटायचं, त्यात काय म्हणजे हेच मार्गच निघत नव्हता. या नाजूक वेळी मग ते घडलं ज्याची कल्पनाही अशक्य वाटत होती. गटातील ज्या महिलांकडे मुबलक पाणी होतं त्यांनी आपल्या मालकीचं पाणी इतरांना दिलं.
मी देते म्हणलं पाणी, तिचं पण चांगलं होईन आपलं बी चांगलं होईन, थोडासा वाटा दिला म्हणून काय होते. आम्हाला पाणी भरपूर होतं, मग म्हणलं घ्या आमच्याकडलं पाणी तुम्हाला. माझ्या तुरीपर्यंत पाणी पोहोचवलं, मग त्यांनी पाणी दिलं, त्याच्यामुळे मग मी शेती गटात फिरून आणखीन माघारी आले, आणखी आनंदाने म्हणजे त्यांच्यात कामं करू लागले. अमूल्य असं पाणी एकमेकांमध्ये वाटून घेण्याची ही अभूतपूर्व गोष्ट अनेक गटांमध्ये घडली आहे. फक्त पाणीच नव्हे तर एकमेकांच्या सोबतीने या महिलांनी एकमेकींमध्ये नवजीवन, नवा प्राण ओतलाय. आपली पाण्याची एक नवी बहिणकी तयार केली आहे. मैत्रिणी पण झाल्या त्या, कोण बहीण पण झाली, कोण आमच्यापेक्षा वयस्कर आहेत त्या तर आई पण झाल्यात. आता हे आपलं जीव मिळलं ना सगळ्याचं, खिनभर नसलं तर एकामेकीला करमत नाही. मनामनातल्या मायेचा पाऊस यंदा खूप बरसला आणि मग आले घामाचा मोबदला देणारे सुगीचे दिवस. वर्ष कठीण असूनही विज्ञानाची, निसर्गाची कास धरत एकमेकांच्या सोबतीने फार्मर कपच्या शेतकऱ्यांनी कधी नव्हे एवढं विक्रमी उत्पादन यंदाच्या सालीही घेऊन दाखवलं. असे हिरवेगार भरलेले अप्रतिम प्लॉट असे आम्ही कधीच पाहिले नव्हते. त्या पानाची साईज एवढी मोठी होती की त्या पानावरती 8 बोटं बसत होते, की पूर्वी 4 बोटं पण बसायचे नाही. 78 वर्ष वय आहे, पण यापूर्वी मी कितीतरी वेळा मका लावले, पण एका एकराला 15 ते 20च पोती झालं. माझ्या स्वतःच्या आता एकऱ्यात 50 ते 55 पोतं कोणी सहजासहजी उत्पन्न निघत एवढी मला खात्री आहे त्याची. 1-1.5 क्विंटल उत्पन्न निघत होतं, तर त्या ठिकाणी आम्हाला 4 क्विंटलपर्यंत आमचं उत्पादन ह्या वर्षी गेले. मार्केट रेटपेक्षा आम्हाला काळ्या गेवड्यासाठी 2,500 रुपये पर क्विंटल जास्त रेट मिळाला. केवढा मोठा आनंद आहे. अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? अजून शेतकऱ्यांना आणि परत जागेवर माल जातोय, अजून काय पाहिजे? हे वर्ष शेतकऱ्यांना एक नवी ताकद, लढण्याची एक नवी जिद्द आणि भविष्यासाठी उदंड आशा देऊन गेलं. जरी डोंगर जरी आडवा आला तरी आम्ही सगळी मिळून ताकद आली आम्हाला की मागं चालू शकतोय, अशी आम्हाला एवढी ताकद आली. निराशा हा शब्द जर राहिला नाही, आम्ही निराशा संपवून टाकली. या सर्व लढवय्या शेतकऱ्यांपुढे महाराष्ट्र नतमस्तक आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही लवकरच होणार आहे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023चा दिमाखदार पुरस्कार सोहळा. तेव्हा पोशिंद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला भात तयार. लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत कळावे, लोभ असावा, तुफान आलया.